बाबा, माझ्या मीम्सला रिप्लाय का नाही करतेस? अगं पेपर वाचतोय. एवढं काय महत्वाचं वाचतोयस? भविष्य. सिरियसली? खरं तरी असतं का ते? सांगणारा हुशार असेल ना तर होतं अगं खरं. काही हे ऐक ऐक ऐक. आता मी सांगतो भविष्य. तुझी आई आत्ता आत तयार होते. कानातली निवडताना ती प्रचंड कन्फ्युज्ड आहे. आधी एक ट्राय करेल, ते काढेल, मग दुसरं ट्राय करेल, तेही काढेल, आणि फायनली पहिलंच तिला आवडेल. आता टिकली. टिकली निवडताना 4 वेगवेगळे कलर्स ट्राय करेल, आणि फायनली जेव्हा तिला एक टिकली आवडेल तेव्हा आरशात स्वतःलाच. आता तयार होता होता मैत्रिणीला कॉल करेल. निघते मी घरून, 15 मिनिटात तुला पिक करते, रेडी राहा. बाहेर जाण्याआधी सूचना इनकमिंग. बरं, मला याला रात्र होणार आहे. मावशीहून जेवण बनवून जातील, त्यामुळे बाहेरून अजिबात ऑर्डर करायचं नाही. तुझ्या असाइनमेंट्स आजच पूर्ण करायच्या आहेत. मी आल्यानंतर तुझा स्क्रीन टाइम चेक करणार आहे. तू एक्झिबिशनला कोणासोबत जातेस? तुला कसं कळलं मी मेश एक्झिबिशनला चालली आहे? तूच सांगितलंस कधी? परवा. तुला असं वाटतं मी ऐकत नाही. लक्ष असतं माझं तुझ्याकडे. हो का? बाय बाय. डॅम कूल. किती भारी आहेस तू. आईचा एक्झिबिशनचा दिवस ना एकदम टेम्पलेट असतो. मी पण सांगू शकते भविष्य. एवढं काय त्यात? हो. तुझं भविष्य सांगते ना आता मी. आता तू मित्राला फोन करणार आणि मग कट्टा प्लॅन तयार करणार. पण कट्ट्यावर जायच्या आधी तू मला मेश एक्झिबिशनला सोडणार. ठीक आहे. मग आज मावशी येतील, त्यांना सांगतो आज स्वयंपाक वगैरे राहू द्या, आधीच्या असाइनमेंट्स तेवढ्या संपून घ्या. हा, 2 तासात संपवते सगळं. मग जातोय आपण. मीम्स बघ आधी. Mesh Exhibitions. Always an exciting, refreshing, and a remarkable experience.